नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक चांगली खुशखबर मित्रांनो आलेली आहे. जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो ही ही फार महत्त्वाची बातमी मित्रांनो आज मी घेऊन येत आहे. मित्रांनो, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने कांद्यावर जी लावलेली निर्यात बंदी होती ही मित्रांनो आज उठवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. आणि मित्रांनो, या निर्यात बंदी उठल्यामुळे यापुढे जो कांद्याच्या भावात मित्रांनो जी खूप जास्त घसरण झाली होती ती मित्रांनो आता भरून निघण्यास मदत होणार आहे आणि इथून कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात ही मित्रांनो होऊ शकते. मित्रांनो, मागच्या डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव हे 100 पार गेले होते आणि हे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मित्रांनो केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्यावर निर्यात बंदी ही लागू करण्यात आली होती. आणि त्यानंतर कांद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट ही दिसून आली आणि कांद्याचे भाव हे 100 रुपयावरून 10 रुपयावर आलेले होते. आपण मित्रांनो सध्या दिल्ली पंजाबच्या बॉर्डरवर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या मित्रांनो या आंदोलनालाच मध्यनजर ठेवून केंद्र सरकारने ही निर्यात बंदी जी आहे ती उठवलेली आहे. आणि या निर्यात बंदीसाठी आणखी काही 2-3 गोष्टी ह्या कारणीभूत ठरलेल्या आहेत आणि त्या म्हणजे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची झालेली लागवड आणि गुजरातमध्येही चांगल्या प्रकारे कांद्याची लागवड झाली आणि जो नाशिक कांदा आहे मित्रांनो, या नाशिक कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन हे मित्रांनो महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये झालेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आणि येणाऱ्या काळात कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल ही गोष्ट नजरेत ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. तर ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपण मित्रांनो ही निर्यात बंदी उठवताना काही मुद्देही आहेत की आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही पूर्णच्या पूर्ण निर्यात बंदी उठलेली नाही, ही मित्रांनो यातला एक मायनस पॉईंट आहे. केंद्र सरकारने फक्त 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासच मित्रांनो सरकारने मंजुरी दिलेली आहे. म्हणजे मित्रांनो, जेव्हा 3 लाख मेट्रिक टन कांदा हा निर्यात होईल त्यानंतर ही बंदी पुन्हा लागू होणार आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, हीच होती आजची महत्त्वाची बातमी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांनाही कळेल की निर्यात बंदी उठलेली आहे आणि तेही त्यांचा कांदा काढण्यास मित्रांनो आता सुरुवात करतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.